नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल चित्रफॅक्टमध्ये, जिथे आपण आपल्या मराठी चित्रपटांबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया चित्रपट चंगू मंगूबद्दल काही अननोन फॅक्ट्स. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, 1985 ते 1995 या दशकात अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. जसे अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, फेका फेकी, शेजारी शेजारी तसेच आणखी इतरही. त्यांच्यातीलच अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे अभिनीत धमाल कॉमेडी चित्रपट म्हणजे चंगू मंगू. चंगू मंगू हा चित्रपट 15 मे 1990 प्रदर्शित केला गेला होता. सिनेमाची लांबी आहे 2 घंटे 22 मिनिट. IMDbवर प्रेक्षकांनी या चित्रपटाला 10 पैकी 7.6 अशी रेटिंग दिलेली आहे. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, किशोरी शहाणे, अरुणा इराणी, राजा गोसावी मुख्य भूमिकेत होते. तर नयनतारा, विजू खोटे, जयंत वाडकर, सुधीर जोशी, भावना, रवींद्र बेर्डे, मनोरमा वागळे, विजय पाटकर हे सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत होते. चंगू मंगू चित्रपटाची कथा लिहिली होती राम अरंगनल यांनी, तर चित्रपटाची पटकथा अशोक पाटोळे यांनी लिहिली होती. चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक होते बिपिन वर्टी. बिपिन वर्टी यांनी चंगू मंगू व्यतिरिक्त फेकाफेकी, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर या चित्रपटांना दिग्दर्शित केले आहे. तसेच धूम धडाका, गंमत जम्मत, अशी ही बनवा बनवी, एकापेक्षा एक, झपाटलेला अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. चित्रपटातील गाण्याचे गीतकार होते शांताराम नांदगावकर, तर गाण्यांना संगीतबद्ध केले होते संगीतकार अरुण पौडवाल यांनी. चित्रपटातील गाण्यांचे पार्श्वगायन केले आहे सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, अनुपमा देशपांडे, उत्तरा केळकर, सुदेश भोसले, अपर्णा मयेकर आणि सचिन पिळगावकर यांनी. चंगू मंगू चित्रपटाच्या गाण्याचा अल्बम 1989 प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमातील ते गाणे आहेत बोल चंगू बोल मंगू, अय्यो रामा रामा, राग नको धरू मेरी जान, असले चंगू मंगू आम्ही, कशाला धरला माझा कोंबडा. यांतील कशाला धरला माझा कोंबडा हे गाणे चित्रपटात नाही आहे, पण तुम्ही ते गाणं यूट्यूबवर ऐकू शकता. चित्रपटातील अय्यो रामा रामा आणि बोल चंगू बोल मंगू हे गाणे सचिन पिळगावकर यांनी गायले आहे. चंगू मंगू हा चित्रपट 1977चा कन्नड चित्रपट किट्टू पुट्टू वरून प्रेरित होता, जो स्वतः 1967च्या तमिळ चित्रपट अनुभावी राजा अनुभावीशी प्रेरित होता, ज्याचा 1973 हिंदीमध्ये दो फूल म्हणून रिमेक केला गेला. चंगू मंगू 1990 प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा हिंदीमध्ये 1993 डेव्हिड धवन दिग्दर्शित आखे नावाने चित्रपट बनवण्यात आला, ज्याच्यात गोविंदाने चंगूची भूमिका तर चंकी पांडेने मंगूची भूमिका साकारली होती. आखे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि 1993 सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला. 1995 आखे चित्रपटावर आधारित तेलुगू चित्रपट पोक्किरी राजा बनवण्यात आला, ज्याच्यात अभिनेता व्यंकटेशने अभिनय केला आहे. चंगू मंगू चित्रपटात चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक बिपिन वर्टी, संवाद लेखक अशोक पाटोळे आणि सहाय्यक दिग्दर्शक अविनाश ठाकूर यांनी लहान भूमिका साकारल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काय की चित्रपटात अशोक सराफ म्हणजेच चंगूच्या आईचे पात्र साकारणारी अभिनेत्री नयनतारा या अशोक सराफ यांच्याशी वयाने 2 ते 3 वर्षे लहान आहेत. अरुणा इराणींचा चंगू मंगू हा शेवटचा मराठी चित्रपट होता. त्याआधी त्यांनी आंधळा मारतो डोळा, एक गाडी बाकी अनाडी, लपवा छपवी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. अरुणा इराणी यांनी 2014ला प्रदर्शित मकरंद नासपुरे, नेहा पेंडसे, अनिकेत विश्वासराव अभिनीत बोल बेबी बोल या चित्रपटातून मराठी चित्रपट क्षेत्रात पुनरागमन केले. जेव्हा अशोक सराफ यांनी चंगू मंगू चित्रपटासाठी अरुणा इराणी यांना पाचारण केले, तेव्हा त्या आधीच काही मराठी चित्रपट केले असल्यामुळे त्यांना आणखी मराठी चित्रपट करण्याची इच्छा नव्हती. पण अशोक सराफ या चित्रपटासाठी अरुणा इराणींच्या मागे लागले. अरुणा इराणी सांगतात की याबद्दल त्या नेहमीच त्यांच्या आभारी असतील. या चित्रपटातील अशोक सराफ यांचा रामण्णा हा पात्र बेळगावी उच्चारणात म्हणजेच ॲक्सेंटमध्ये मराठी बोलतो, कारण
बेळगाव हे शहर कर्नाटकमध्ये आहे, जे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला लागून आहे. चंगू-मंगू चित्रपटात महेश कोठारे, वर्षा उसगावकर आणि सचिन पिळगावकर पाहुणे कलाकार म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. पाहुणे कलाकार असून देखील महेश कोठारे, वर्षा उसगावकर व सचिन पिळगावकर ज्यांनी पार्श्वगायन देखील केले आहे, त्यांचे नाव चित्रपटात कुठेच दिले गेलेले नाही आहे. 1990 मध्ये चंगू-मंगू या व्यतिरिक्त अशोक सराफ यांचे आमच्यासारखे आम्ही, घनचक्कर, तुझी माझी जमली जोडी, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शुभ बोलणाऱ्या, धडाकेबाज, डोक्याला ताप नाही आणि दोघे एकत्र असलेले एकापेक्षा एक, शेजारी शेजारी, धमाल, बबल्या गणप्याची असे अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचे एकूण 9 चित्रपट 1990 या वर्षी प्रदर्शित झाले होते. मित्रांनो, चंगू-मंगू हे नाव भारताच्या लोककथा, हास्यकथा तसेच बालसाहित्य यातून आलेलं आहे. हे एक काल्पनिक पात्र आहे. कथांमध्ये हे पात्र बहुतांश वेळा हास्यास्पद कठीण परिस्थितीत अडकत असतात, जसे चित्रपटात चंगू-मंगू हे पात्र अडकतात. तसेच चंगू-मंगू जोड्यांना सुद्धा संबोधले जाते. मित्रांनो, तुम्हाला चंगू-मंगू चित्रपटाबद्दल आणखी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच मराठी चित्रपटांचे फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.